आज आपण ज्या अशा ठिकाणी आपण आहोत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता जगातील महान अशी धम्मक्रांती केलेली आहे। ती नागपूरची पवित्र दीक्षाभूमी। आज या ठिकाणी 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण साजरा करत आहोत। त्याच दीक्षाभूमीवरून आपण आज टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। दादासाहेब, तुम्हाला स्नेह सलाम, क्रांतिकारी जय भीम। जय भीम। तुम्ही दीक्षाभूमीवरती कधीपासून येत आहे? इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा मी भीम टायगर सेना या सामाजिक क्रांतिकारी संघटनेच्या वतीने मिशन इंडिया टीव्ही व त्यांचे सर्व प्रेक्षक वर्ग या सर्वांना, सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्व आंबेडकरवाद्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मला वाटतं मला जवळपास 20 वर्षे होत आहेत दरवर्षी न चुकता या दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो। कधी सायकल रॅली असते, कधी मोटरसायकल रॅली असते। अशा रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येत असतो। मुळातच आपल्या सर्वाला माहीत असेल, दीक्षाभूमी म्हटलं की आम्हा आंबेडकरवाद्याचं एक ऊर्जास्थळ, शक्तीस्थळ। या ठिकाणी आल्यानंतर माणूस एक वर्षभरासाठी चार्ज होत असतो। त्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन जाऊन तो सकारात्मक बनत असतो आणि म्हणून एक वेगळी ताकद, वेगळी ऊर्जा मिळत असते। आणि म्हणून जवळपास एक 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी येत असतो दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी। दादासाहेब, तुम्ही इथून आंबेडकरी देशातील तमाम आंबेडकरी अनुयायांना काय संदेश देणार? मी देशातील सर्व आंबेडकरवाद्यांना, सर्व भीमसैनिकांना, सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी हा संदेश देऊ इच्छितो की आपण या ठिकाणी एक पर्यटक करण्यासाठी येऊ नये, आपण दीक्षाभूमी येथे एक एन्जॉय करण्यासाठी येऊ नये, तर आपण या ठिकाणी दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी इथे आल्यानंतर तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण पुस्तक घेऊन जावं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होईल सपाट। आणि म्हणून पुस्तक माणसाचा मेंदू मेंदू सशक्त करत असतं। ज्याचा मेंदू सशक्त असतं तो कोणापुढे नतमस्तक होऊ शकत नाही। आणि म्हणून सर्वांनी जसं जमल तसं यथाशक्ती या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर, बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची शिदोरी वैचारिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी प्रत्येकाने घेऊन जावं, असं मी सर्वांना आवाहन करतो। दादासाहेब, माझा तुम्हाला तिसरा प्रश्न आहे की तुम्ही भारतीय संविधानाचे अभ्यासक म्हणून आपल्या देशाच्या संसद भवनाचं नवीन संसद भवनाचं जे काही उद्घाटन झालेलं आहे त्या प्रसंगी आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना त्या उद्घाटन सोहळ्याला न बोलवणे आणि त्या ठिकाणी ब्राह्मणी धर्मानुसार त्याची पूजा अर्चा करणे, होम हवन करणे, विधी करणे हे लोकशाहीमध्ये किंवा संविधानाच्या राज्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, यावर काय सांगाल? नाही, मुळात एक लक्षात घ्या, आपलं संपूर्ण संविधान वाचल्यानंतर असं लक्षात येतं आपलं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे। धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आपलं संविधान कोणत्याही धर्माचं समर्थन करत नाही आणि कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही। आपलं संविधान सर्व धर्माला न्याय देणारं संविधान आहे, परंतु एका कोणत्याही धर्माला तो फॉलो करत नाही, आत्मसात करत नाही। आणि म्हणून लोकसभा ज्या ठिकाणी कायदे बनतात अशा ठिकाणी एका धर्माची पूजा करणं म्हणजे मुळातच हे 24 एप्रिल 1973ला केशवानंद भारती प्रकरणात जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की धर्मनिरपेक्षपणा हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि बेसिक स्ट्रक्चरला कोण्याही सरकारला हात लावता येणार नाही। आणि म्हणून अशा धर्मनिरपेक्ष संविधानाच्या संसदेमध्ये एका धर्माची पूजा करणं म्हणजे या ठिकाणी सरकारची कोणती मानसिकता हे आपल्या लक्षात येते। असं पाऊल करणं म्हणजे भविष्यात या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी तशी वातावरण निर्मिती करणं होय, असं माझं स्वतःचं मत आहे। मी ते राष्ट्रपतीबद्दल तुम्हाला बोललो की देशाच्या प्रथम नागरिका राष्ट्रपती आहे द्रौपदीजी मुर्मू यांना त्या प्रसंगामध्ये बोलवण्यात आलेलं नाही। आलेलं सरकार हे हिंदू मानसिकतेमधलं आहे आणि आपल्याला माहित आहे मनुस्मृतीनुसार लोकांना तुही वर्ध एर्थ मुख भाऊर पादत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राचं निर्वर्त आहेत। ज्या मनुस्मृती 4 वर्ण हे केलेले आहेत आणि मग आदिवासी असेल, दलित असेल, 4था वर्ण आहे। आणि मग त्यांच्या मानसिकतेनुसार अशा वर्णाच्या माणसाला बोलणं म्हणजे ते त्याला काय म्हणतात आपण की ते हलक्या जातीच्या माणसाला बोलून त्या ठिकाणी ते विटंबना होईल ही त्यांची मानसिकता असल्यामुळे जातीय भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांना उद्घाटनासाठी बोलवलं नाही, असं माझं स्वतःचं मत आहे। बरोबर। दादासाहेब, तुम्हाला माझा एक शेवटचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे
आपण 2023ला बघतो आहे आणि तुम्ही सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस अधीक्षक यांना एक लेखी तुमच्या संघटनेच्या वतीने एक तक्रार दाखल केलेली आहे की हदगाव पोलीस स्टेशन बचाव हे नेमकं प्रकरण काय आहे दादासाहेब? नाही, मी जे निवेदन दिलेलं आहे, IG असेल, पोलीस अधीक्षक असतील, कलेक्टर असतील, पोलीस महासंचालक असतील, की एका पोलीस स्टेशनमध्ये गणपतीची मूर्ती स्थापना कशी होऊ शकते, हा माझा सवाल होता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आर्टिकल 25 नुसार राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, म्हणजे त्याचा अर्थ बाबासाहेबांनी धर्माला स्वातंत्र्य दिलं नाही तर व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं. त्यांनी कोणता धर्म फॉलो करावा, कोण्या धर्माचं आचरण करावं, परंतु एखाद्या शासकीय कार्यालयात एखाद्या धर्माचं प्रतीक म्हणून एखाद्या देवाची पूजा करणे, आरती करणे हे संविधान विरोधी आहे असं मला वाटतं. म्हणून त्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदारासहित सर्वांना निलंबित करावं, अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर पोलीस स्टेशन बचाव आंदोलन करण्यात येईल म्हणून मी तक्रार दिलेली आहे. हे जरी नाही झालं तर भविष्यात मी त्या संदर्भात मी जे तक्रार अर्ज दिलेले आहेत त्याला अनुषंगाने काही जर कारवाई नाही झाली तर मी उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी मी एक याचिका दाखल करणार आहे. माझी सर्व तयारी आहे. मला माहीत आहे संविधान आहे, वेळ लागेल. संविधान राबवणारी ही बाराची अवलाद आहे, आपली नाही मनोवादी मानसिकता असलेली अवलाद आहे, म्हणून मला उशीर लागेल, परंतु न्याय मात्र मला मिळणार आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे, जर पोलीस अधीक्षक यांनी मला न्याय जर नाही दिला तर मी हायकोर्टात जाणार आहे. पण दादासाहेब आपल्याला असं वाटत नाही की कायद्याचे पालन करणारे लोक जर कायद्याचं उल्लंघन करत असेल तर कायद्याचं पालन करता कोण? मग असा प्रश्न निर्माण होतोय. आता पोलीस म्हटलं तर ते कायद्याचं पालन करणारे लोक आहेत, बरोबर आहे. आणि अशा ठिकाणी देशाचा कोणताही धर्म नसताना, देश आपला धर्मनिरपेक्ष असताना असं कृत्य करणे, शासकीय कार्यालयामध्ये विशिष्ट एका धर्माची पूजा अर्चा करणे, तिथे त्या दिवस पाळणे हे धर्मनिरपेक्ष तत्वाच्या विरोधात आहे, म्हणजे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. अशा अधिकाऱ्यांना त्यांच्यावर काय कार्यवाही काय झाली पाहिजे तुमच्या अभ्यासानुसार? काय वाटतं तुम्हाला? नाही, माझं तर मत आहे त्या सर्वांना निलंबित करणं आवश्यक आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे. अशा या भडव्याला म्हणजे संविधानाची वाट लावणाऱ्याला घरी बसविलं पाहिजे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, जेव्हापासून केंद्रात आणि राज्यामध्ये मनोवादी विचाराचं सरकार आल्याने या भडव्याला ते पाठीमागून पांघरून घालण्याचं काम करत आहे. आणि म्हणून त्या सरकारमुळे या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्याला एक माज आलेला आहे की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. कारण केंद्र सरकार आहे त्या मनोवादी मानसिकतेत झालेलं आहे आणि राज्य सरकार आहे, आणि म्हणून हा तो त्यांना माज आलेला आहे. त्या माजामुळे हे सर्व काही घडत आहे असं मला स्वतःला वाटत आहे. कारण त्या अगोदर असे काही प्रकार घडत नव्हते. आणि म्हणून शेवटी सत्यमेव जयते म्हणल्यासारखं शेवटी मला माहीत आहे थोडा वेळ लागेल, संघर्ष करावा लागेल. नाही म्हटलं तरी बाबासाहेबांच्या अवलादीला संघर्षाशिवाय काही भेटलं नाही. आणि संविधानाच्या बाबतीत बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला या देशाला संविधान अर्पण करताना एक इशारा दिला होता की संविधान चांगलं किंवा वाईट हे संविधानावर अवलंबून नाही तर राबविणाऱ्यावर अवलंबून आहे. संविधान वाईट जरी असेल, राबविणारे लायक असेल तर संविधान लायक होईल. आणि संविधान किती लायक असेल, राबविणारे नालायक असतील, संविधानाला काही अर्थ नाही. आणि मग दुर्दैवाने सगळे नालायक बसलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व काही आपल्याला बघायला भेटत आहे. तरी पण आपण संघर्षाला तयार असले पाहिजेत. भीम टायगर सेनेच्या वतीने ती आमची तयारी चालू आहे, एवढ्या या ठिकाणी सांगू इच्छितो मी. आपल्याला माहित असेल की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि नागपूर या ठिकाणी धर्मांतर काय केलं याचे उत्तर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956च्या आपल्या भाषणामध्ये दिलेलं आहे. 15 ऑक्टोबर 1956ला धर्मांतराच्या दुसऱ्या दिवशी धर्मांतर का या विषयावर बोलताना बाबासाहेब म्हणतात, मी नागपूर का निवडलं. काही लोकांना वाटत असेल या ठिकाणी RSSचं केंद्र आहे म्हणून मी नागपूर निवडलं असेल, तर तसं अजिबात नाही. नागपूर निवडण्याचं कारण बाबासाहेब सांगतात, या ठिकाणी नागाची वस्ती होती. नाग लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला तेव्हा आर्य आणि अनार्य यांच्या तुंबळ लढाया, तुंबळ युद्ध होत असेल. आर्य लोकांनी नाग लोकाला जाळून मारलं, जाळून ठार केलं. आणि त्यातला एक नाग मनुष्य अगस्त्य मुनी ऋषी यांनी वाचविला. आणि त्याच नागाचे आपण सर्वजण वंशज आहोत. त्याच नागाने बौद्ध धर्माचा प्रचार केला. त्याच नागाला वर आणण्यासाठी कोणीतरी महापुरुष भेटणं आवश्यक होता. तेव्हा बुद्ध भेटले, त्यांनी बुद्धांना फॉलो केलं आणि मग सर्व नागांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळेच नागपूर शहराला
नाग लोकामुळे नागपूर हे नाव पडलं. नागपूरच्या शेजारी असलेली नाग नदी, हे नाग नदी नाव नाग लोकामुळे पडल्यामुळे नागपूर या ठिकाणी मी बौद्ध धर्मांतराचा कार्यक्रम घेण्याचा ठरविलेला आहे. त्यात 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व बौद्ध बांधवांना इशारा देतात की बाबांनो, फार परिसर्वांनी पवित्र असलेला बौद्ध धर्म मी दिला, कृपया असं वर्तन करू नका की त्या लोकांनी म्हणजे मनुवाद्यांनी आम्हाला परत हिनवू नये की महार लोकांनी बौद्ध धर्म बाटी लावून. मला वाटत तशीच काही परिस्थिती आहे. आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बौद्ध धर्माचा विजय असो, एवढ्या पुरता बौद्ध धर्म आम्ही ठेवलेला आहे. आचरण आणि बौद्ध धर्माचा काही आमचा संबंध नाही. आमचे कोणतेही भाषण असतील, हे जातीवादी, ते जातीवादी, ते जातीवादी, नेहमी आम्ही ओरडत असतो. परंतु मला आपल्या सर्वाला प्रश्न विचारायचा, याला जातीवादी त्याला जातीवादी म्हणणाऱ्यांनी आज धर्मांतराच्या 67 वर्षातही आपण सर्वांनी पोट जाती जीवन ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इतरांना जातीवादी म्हणण्याचा नैतिक अधिकार पोहोचतो का? आज तुम्ही पोट जाती जर मानत असाल तर खऱ्या अर्थाने ही धर्मांतराची विटंबना नव्हे का? खऱ्या अर्थाने तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांचा नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचं कोणतरी चिंतन करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धर्म म्हणजे महासागर आहे. महासागरात नदीचं नाल्याचं पाणी जेव्हा मिसळतं तेव्हा ते एकरूप होतं. आणि पुन्हा मग महासागरात नदी आणि नाल्याचं पाणी मिसळल्यानंतर नाल्याचं पाणी कोणतं, नदीचं पाणी कोणतं जसं ओळखू येत नाही, तसं एकदा बौद्ध धर्मामध्ये आल्यानंतर तुमची जात शिल्लक राहत नाही, फक्त तुम्ही बौद्ध म्हणून ओळखल्या जातात. मग दुर्दैवाने आज हा माझा सोयरा, तो माझा सोयरा, तो माझ्या पोट जातीचा, त्याची पोरगी मला जमत नाही, हे पोरग त्याला जमत नाही, हा नालायकपणा आम्ही कोणतरी सोडून दिला पाहिजे. खरंच खऱ्या अर्थाने आपला बौद्ध धर्म महासागरासारखा होईल, अन्यथा ते मिठात खडा टाकल्यासारखं होईल. आणि म्हणून आपण सर्वांनी आजच्या 67व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपण ही पोटजात तिची माती करून मातीत मिसळण्याचं काम करावं. हा सुद्धा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने दीक्षाभूमून मी तमाम लोकांना या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. पुढे याच भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजकार्य असेल, धम्मकार्य असेल, प्रत्येक बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासून विसावा, जे चांगलं धम्माचं कार्य करत असतील, जे कोणी असतील त्यांना मदत करण्याचं काम करावं. आणि पुढे मला शेवटचा संदेश आहे, आजही केंद्र सरकार असेल भारतीय संविधानाला छेडण्याचं काम करत आहे, भारतीय संविधान बदलण्याचं काम करत आहे. त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे. मिठाचा खडा टाकत आहे की रिप्ले काय येते. काल परवा आपल्याला माहित असेल G20 हा कार्यक्रम झाला आणि म्हणून G20 हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पाठीत बदलली. राष्ट्रपती समोर एक प्रोटोकॉल आणि संविधानानुसार जेव्हा इंग्रजीमध्ये लिहितो प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान लागू झाल्यानंतर त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा शब्द काढला आणि प्रेसिडेंट ऑफ भारत केलं. अगोदर असं केव्हाही घडलं नाही. एवढंच नाही, जेव्हा नवीन संसद बांधली त्या संसदेमध्ये उपस्थित संसद सदस्याला जेव्हा संविधानाचं वाटप केलं, संविधानाचा आत्मा, संविधानाची चाबी असलेले, संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर असलेलं प्रास्ताविक प्रेमल, त्याच्यातला धर्मनिरपेक्ष हा शब्द आणि समाजवादी हा शब्द गाळला. म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरचा भाग प्रेमल असताना त्याचा छेडछाड करण्याचं काम करत आहे. म्हणून मी बाबासाहेबांच्या अवलादींना, बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो, दीक्षाभूमीवर येऊन जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही आहोत. ज्या दिवशी संविधान बदलेल त्या दिवशी परत तुमच्या गळ्यात मडका आणि ढुंगणाला झाडू आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी माझा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी दादासाहेब शेळके एवढा संदेश देऊ इच्छितो की येणाऱ्या 2024 मध्ये जे संविधान विरोधक असतील ते आपले विरोधक आहेत. अशा विरोधकांना आपण मातीत गाडण्याचं काम करून संविधानाला वाचवण्याचं काम करावं, एवढा या ठिकाणी संदेश देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.